दिसतोय परक्याचा फुलाच चेहराचा दिसतोय परक्याचा नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते तरी रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आत्तापर्यंत आपण पाहिलं की पल्लवी सोशल साईटवर जाऊन समीर मारवाशी बोलते आणि दुसऱ्या दिवशी रात्री त्याला भेटायला बोलावते. योगेश्वर इन्स्पेक्टरना भेटून या प्रकरणाचा खोलात जाऊन तपास करायला सांगतात. आशा इन्स्पेक्टरशी बोलते आणि रात्री त्यांना तयार राहायला सांगते. पल्लवीला अभिजितचा व्हिडिओ कॉलिंग फोन येतो. पल्लवी अगदी हुशारीने त्याच्याशी अशा प्रकारे बोलते की त्याला कुठलीही शंका येऊ नये. आशा समीर मारवाला रात्री एकटीनेच भेटायचं ठरवते, पण नानांना आशाच्या या मिशनमध्ये तिच्या सोबत जायचं आहे. आता पुढे. आणि बस काही दिवसांचीच तर गोष्ट आहे बेटा. आशाच्या बाबतीत काळजी करायची मुळीच गरज नाहीये. आशा बिलकुल ठीक आहे. ठीक आहे बाबा, तुमच्याशी फक्त याविषयीच बोलायचं होतं मला. आणि हो, विजय आणि रिद्धिमाला पण समजाव की काळजी करायची मुळीच गरज नाही. इथे सर्व ठीक आहे. हो बाबा, खूप खूप धन्यवाद. नमस्कार. सुखी रहा बेटा. दीदी लवकर चाल, उशीर होतोय. पापा, आम्ही दोघं ममाला भेटायला हॉस्पिटलला जातो. ममाचं जेवण झाल्यावर मी परत येईन आणि मग दीदी ममाजवळच राहील. ठीक आहे बेटा. मी आत्ताच बाबांना फोन केला होता. हेच जाणून घ्यायला की आपल्यापासून काही लपवलं तर नाही जात आहे. आशाची तब्येत कशी आहे? मग काय सांगितलं नानांनी? बाबा म्हणाले की काळजीची काही गोष्टच नाही आहे. आशा एकदम ठीक आहे आणि हे होऊच शकत नाही की आपण बाबांच्या गोष्टीवर विश्वास नाही ठेवला. हो पप्पा, नाना उगाच खोटं का बोलतील? त्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवायलाच हवा. तुझं अगदी बरोबर आहे दीदी. असं नाहीये की माझा नानांच्या बोलण्यावर विश्वास नाहीये, आणि असंही नाहीये की डॉक्टरांशी बोलणं झाल्यानंतरही मला आशाच्या तब्येतीविषयी नाही काही कळलं. पण ठाऊक नाही का, मला असं वाटतंय की ममाच्या नको म्हणण्यामागचा हेतू काहीतरी वेगळाच आहे. आणखी काय कारण असू शकतं विजय? मला हे जाणून घ्यायचंय की काय ममा डॉक्टरांच्या काही सल्ल्यामुळे गावी जाण्यासाठी नाकारते. म्हणून आता मी ठरवलं की मी स्वतः जाऊन डॉक्टर अपर्णांना भेटावं. पाहूया तर खरं त्यांचं या बाबतीत काय मत आहे. ठीक आहे बेटा, भेटून ये. यात वाईट काहीच नाहीये. विजय, निघायचं? पप्पा, ममा वाट पाहत असेल, आम्ही निघतो. हो चल. ओके पप्पा. ओके बेटा. हो इन्स्पेक्टर, मी तेच सांगायला फोन केला. हो, आम्ही आता निघतोच आहे घरातनं. पण तुम्ही फक्त इतकी काळजी घ्या की ह्या गोष्टीचा कुणालाही सुगावा लागू नये. हे बघा, ही गोष्ट जर कुणाला कळली ना तर मग सगळंच उघडं पडेल. शिवाय तो गुन्हेगार सुद्धा आपल्या हाती लागता लागता
हातातून निसटून जाईल. हो, आम्ही इथून निघतोच आहोत. हो इन्स्पेक्टर, मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. थँक्स. आशा, इन्स्पेक्टर तर तिथे पोहोचतीलच, पण तुला सुद्धा सावध राहावं लागेल. तू टेन्शन घेऊ नकोस. मी एकटी जात असते तर गोष्ट वेगळी आहे. नानू माझ्या सोबत आहेत, मग कसली काळजी. आशा, बाबा तुझ्यासोबत जाणार आहेत ही गोष्ट खरी, पण समीर मारवाला तर तू एकटीच भेटणार हो ना? बाबा तर दूरच उभे राहणार. नानू, तुम्हाला पण सावध राहावं लागेल. तुम्ही दुरूनच आशा आणि समीरवर नजर ठेवा. हा, मी पण येतो ना. अरे तू तिथे येऊन काय करणार? हा, तुमच्यासोबत राहीन ना मालक. काय सांगावं, तिथं माझी गरज पडेल. नाही जुगनू काका, तुम्ही काळजी करू नका. जेव्हा तुमची गरज भासेल तेव्हा मी स्वतः घेऊन जाईन. सध्या तू इथेच राहून यांची काळजी घे, कळलं का? चल बेटा. निघते मोठी मम्मी. अच्छा, येतो. हा, सांभाळून. तुम्ही मी समीर मारवा. पण तुम्ही इतक्या घाबरलेला का आहात? ऍक्च्युली जर कोणी पाहिलं तर मग जर अशा घाबरलात तर आपलं करिअर कसं बनवणार तुम्ही? आयुष्यात पुढे जायचं असेल तर पहिले स्वतःला मजबूत बनवावं लागतं. हो. पुढे काय करायचं ठरवलं तुम्ही? तुम्ही लिहिलं होतं तुम्हाला ऍक्टिंग येते, शिवाय तुम्ही गाणं पण चांगलं गाता म्हणे. हो ना, म्हणजे तुम्ही मला ऍक्ट्रेस बनण्यासाठी मदत कराल? मला जर मदत करायचीच नसती मिस, तर मी इथे का म्हणून आलो असतो. आणि खरं सांगायचं तर मला या गोष्टीचं खूप वाईट वाटतं की न जाणू किती प्रतिभावान मुली 4 भिंतींच्या आड आपलं आयुष्य घालवत आहेत आणि घरातली लोक त्यांना मुळीच घराच्या बाहेर नाही जाऊ देत. हो, ह्यामुळेच तर मी सुद्धा त्रासून गेले. मला आयुष्यात खूप काही करायचं मिस्टर मारवा. स्वतःला सिद्ध करायचंय मला. माझ्या आई वडिलांचा आधार बनायचंय मला. पण मला समजत नाहीये कसं करावं. अरे आता बस, तुम्ही काळजी नका करू. मला फक्त एक वेळ तुम्हाला भेटून तुम्हाला पाहायचं होतं आणि ते आता मी आपल्याला पाहिलंय. खरं सांगायचं तर टॅलेंट तुमच्या रोमारोमात भरलेलं आहे. बस आता त्याला योग्य प्रकारे जोपासायची गरज आहे, योग्य पातळीपर्यंत आणायची गरज आहे. खरंच मला माझे ते योग्य स्थान मिळू शकेल? खरोखर मी ऍक्ट्रेस होऊ शकते? ऑफकोर्स यार. तुला माझ्याविषयी सर्व माहिती झालंय ना. माझी ओळख फार वरपर्यंत आहे आणि खरं सांगायचं तर जितके काही मोठमोठे प्रोड्युसर डायरेक्टर आहेत ना, तर सर्वांना नवनवीन कलाकारांची गरज भासत असते. बस शहर तुमची वाट पाहत आहे. शेवटी निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. तुम्ही शहरात कधीपर्यंत येणार? म्हणजे तुम्हाला तुमच्या नव्या आयुष्याची सुरुवात करता येईल. हे बघा, तुम्ही जे सांगाल ते मी करायला तयार आहे. आता तुमचा आधार मिळालाय तेव्हा मला खरंच वाटतंय मी जरूर काही बनू शकेन. हा इन्स्पेक्टर कुठे अडकलाय? अजूनपर्यंत का नाही आला? चला मी निघतो. तुम्ही चांगल्या प्रकारे विचार करा हवा तर. आता विचार कसला करायचा? तुम्ही जे सांगाल ते करायला तयार आहे मी. ठीक आहे, मी पुढच्या भेटीत तुम्हाला बाकीची माहिती देतो आणि मी 1-2 प्रोड्युसर्सना पण भेटतो. तो खरं तर माझा फोन बिघडला होता म्हणून तुमचा नंबर माझ्याकडून हरवलाय. एकदा तुमच्या फोनवरून मला फोन लावाल? हो, मी फोन करतो ना.
आपण शहरात राहणार कुठे? म्हणजे सगळी व्यवस्था कशी होणार? अहो तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना, सगळा बंदोबस्त होऊन जाईल. मी तुम्हाला नीटपणे समजावतो. ठाऊक नाही काय चाललं असेल. पल्लवी हे घडेलच असं नाही की तो म्हणालाय की मी एकटा येईन तर तो एकटाच येईल. जसं आपण बाबांना आशाबरोबर पाठवलंय, असू शकतं त्याच्याबरोबर पण 2-4 लोक असतील जे त्यांच्यावर नजर ठेवतील. तुझं खरं आहे मावशी, असं पण होऊ शकतं. गोष्ट तर मग आणखीनच बिघडून जाईल ना पल्लवी. आपल्याला आशा आणि बाबांसोबत आणखी कुणाला तरी पाठवायला हवं होतं. पण मावशी, तिथे पोलीस सुद्धा तर येणार आहेत ना. ठाऊक नाही पोलीस तिथे वेळेवर पोहोचतील की नाही. आणि तसंही आशाने ऐनवेळीच फोन केला आहे. काही गडबड झाली तर मग? मावशी अगं, तू बिलकुल टेन्शन नको घेऊस. जसा तू विचार करतेस तसं काही सुद्धा होणार नाहीये. मी बाबांना फोन करते. अगं थांब मावशी, हे तू काय करतेयस? तुझ्या अशा अचानक फोन करण्याने आशा आणि नानूंसाठी प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. ओह, याचा तर मी विचारच केला नाही. तू थोड्या वेळासाठी शांत राहा आता. माझा तर पूर्ण विश्वास आहे की आशा ज्या कामासाठी गेली आहे ना, त्यात तिला यश जरूर मिळेल. समीर पोलिसांच्या हवाली जरूर होईल आज. तेव्हा तुम्ही हे नीट समजून घ्या की तुम्हाला शहरात जावं लागेल. मी तुम्हाला माझ्यासोबत घेऊन जाईन. मी तुम्हाला तिथल्या सर्वांची भेट घडवून देईन. पण ही गोष्ट गावात कोणालाही कळता कामा नये. तुम्ही रात्रीच्या अंधारात माझ्यासोबत बस चालायचं चुपचाप. आणि लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही परत याल ना, संपूर्ण गाव तुमचं बदललेलं रूप बघेल. मी तुम्हाला घडवेन. मी. हा आवाज कसा आहे? भोळ्या भाबड्या मुलींच्या आयुष्याशी खेळताना लाज नाही वाटत? कोण आहेस तू? मी सांगतो कोण आहे ही. ओळखतोस का हिला? ही आहे प्रसिद्ध क्रिमिनल लॉयर आशा. पळतोस कुठे? इन्स्पेक्टर, लवकर या. आता का पळतोयस? अटक करा याला इन्स्पेक्टर. हा तोच आहे ज्याने चंदाला पळवलं होतं. आणि हा एकटा नाहीये, पूर्णच्या पूर्ण रॅकेट आहे यांचं. आता पुढचं सगळं हात सांगेल. थँक्यू आशाजी. माझा विश्वास बसत नाहीये की हा अपराधी आमच्या मुठीतून निसटून गेला होता. लवकरात लवकर त्याच्याकडून सत्य वदवून घ्या इन्स्पेक्टर साहेब. कारण तुम्ही जर सत्य वदवून घेतलत ना, तरच आपण चंदापर्यंत पोहोचू शकू आणि तीच तुमची जीत असेल. तुम्ही काळजी नका करू. बोलेल आणि नक्की बोलेल. जेव्हा पोलिसांची लाठी ह्याच्यावर पडेल ना, तेव्हा सगळं काही बोलेल. तुम्ही काळजी करू नका. घेऊन चला याला. शाबास बेटा. आता आपण जुगनूच्या चेहऱ्यावर हसू पाहू शकू. त्याच्या चंदाला त्याला परत देऊ. अरे, समीरचा मोबाईल. जुगनू, गायत्री,
काय झालं? तो आला होता की नाही? हो, तो आला होता आणि सगळं काही तसंच घडलं जसं आपल्याला हवं होतं. आता ती गोष्ट वेगळी आहे की मध्येच असं वाटायला लागलं की तो पळून जाण्यात यशस्वी तर होणार नाही ना. हो नानू, मला तर मध्ये शंकाही येऊ लागली होती की कदाचित तो मला ओळखेल की काय. पोलीस सुद्धा आले नव्हते तोपर्यंत. म्हणजे काय पोलीस उशिरा आले की काय? हो, तरी योग्य वेळी पोहोचले होते. इन्स्पेक्टरने समीरला तुरुंगात डांबलाय. आपण आपल्या उद्देशात यशस्वी झालो. जुगनू काका, तुमच्या मुलीला पळवून नेणारा आता पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलीस त्याच्याकडून सत्य फार लवकर बदलून घेतील. हो जुगनू, आज नाही तर उद्या समीरला सांगावंच लागेल की चंदा आहे कुठे. मी तुम्हा लोकांचे उपकार आयुष्यभर नाही विसरणार बघ. तुम्ही लोकांनी माझ्या मुलीसाठी जे काय केलंय ना, मी त्याचे उपकार कधी नाही फेडू शकणार बघ. नाही जुगनू काका, ती फक्त तुमची मुलगी नाहीये, ती ह्या देशाची मुलगी आहे. आणि देशातल्या त्या प्रत्येक मुलीला मला जागृत करायचंय जुगनू काका. त्यांची सुरक्षा हवी आहे. तुम्ही फक्त हिम्मत हरू नका. हिम्मत तर तुम्ही लोकांनी दिली होती हो. मी तर आशाच सोडली होती. तुम्ही मला पुन्हा हिम्मत दिलीत बघा. बेटा, उमेद कधी सोडायची नसते. आशाला केवळ भरोसाच नाही तर पूर्ण विश्वास आहे की ती चंदाला नक्कीच घेऊन येईल परत. आणि याच विश्वासाच्या आधारावर ती पुढे चालली. पाहशीलच तू जुगनू, तुझी चंदा परत येईल आणि अवश्य परत येईल. हो जुगनू काका, कमीत कमी ह्या टोळीचा एक माणूस तर पोलिसांच्या हाती लागलाय. आता पोलीस त्याच्याकडून सत्य वदवायचे पूर्ण प्रयत्न करतील. बघूया आता काय काय सांगतोय ते. अरे हो बेटा, हा समीरचा मोबाईल इन्स्पेक्टरना देऊन टाक. हो नानू. रेखा ही भाग्याची. बोल बोल, नाही तर चित्ता मरशील तू. बोल, कोणाच्या इशाऱ्यावर काम करतोस? या रॅकेट मध्ये तुझ्या सोबत कोण आहे? बोल, तुझ्या बॉसचं नाव काय आहे? बोल बोल. मला काही नाही ठाऊक. अरे माझ्या समोर तर नामचीन गुंड देखील तोंड उघडतात. बोल, भोळ्या मुलींना फूस लावून कुठे नेतोस तो? हं? मुलींना कुठे घेऊन जातोस? सांगतोस की नाही? बोल बोल. सांग तो मुलींना कुठे घेऊन जातोस तू? मला माफ करा इन्स्पेक्टर साहेब, मला खरंच ठाऊक नाहीये की ती लोक कोण आहेत. मला हे पण नाही माहित की ते मुलींना कुठे घेऊन जातात. तुला नाही ठाऊक मुलींच्या बरोबर काय काय होतं ते? तू मुलींना फसवून घेऊन जातोस, भोळ्या मुलींच्या आयुष्याशी खेळतोस तू. हं? बोल बोल, नाहीतर तुझा जीव घेईन मी. बोल. सर, एका मुलीला घरून पळवून आणण्यासाठी मला 50,000 मिळतात सर. सांग त्या मुलींना कुठे घेऊन जातोस? बोल. सर, एका प्रायव्हेट नंबरवरून मला फोन येतो आणि ते कुठे रस्त्यावर मला बोलवतात. मला रस्ताच नाही ठाऊक सर. आणि मी मुलीने त्यांच्याकडे सोपवतो सर, आणि त्याच वेळी मला 50,000 रुपये मिळतात सर. आणि ते मुलीला कुठे घेऊन जातात त्यानंतर मला नाही ठाऊक सर. मुलगी पुढे दुसऱ्या बरोबर जायला तयार कशी होते? अरे तर खोटं बोलतोयस तू. बोल, आणखी काय काय ठाऊक आहे तुला? बोल, आणखीन काय काय माहिती आहे तुला? सर, मी त्या मुलीची समजूत घालून काही कारण सांगून त्यांना पाठवून देतो सर. जर एखाद्या मुलीनं ऐकलं नाही तर जबरदस्ती तिला गाडीत बसवतो. आतापर्यंत किती मुलींना पळवलंयस? मला काही नाही ठाऊक सर. नाही माहिती तुला? नाही. बोल 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 आता. सांगतो सर, सांगतो सर, सांगतो. बोल. सर, सर, मी आतापर्यंत वेगवेगळ्या गाड्यातून 12 मुलींना पळवून नेले सर. तू अजून मला अर्धवट माहिती दिलीस. मला तुझ्याकडून सगळं काही बोलवून घ्यायचंय. बोल. आणखीन काही नाही सर, मला इतकंच ठाऊक आहे सर. बोल, तुझा मोबाईल कुठे? बोल बोल, तुझा मोबाईल कुठे आहे? नाही माहिती सर, कुठे पडला सर. माझ्याशी खोटं बोलतोस तू? नाही सर, मी खोटं नाही खोटं बोलतोस बोलत तू?
पूर्ण रात्र याची धुलाई करा. जोपर्यंत खरं काय ते सांगत नाही तोपर्यंत याला तुडवत राहा. या. नानू, आपल्याला हे तर जाणून घ्यायलाच हवं की समीरने पोलिसांना काय काय सांगितलंय. हो पल्लवी, मी इन्स्पेक्टरना फोन केला होता पण त्यांचा फोन बंद आहे. नानू, मी विचार करते की एकदा इन्स्पेक्टरना जाऊन भेटावं. अगं नाही बेटा, तुला इतकी धावपळ करायची अजिबात गरज नाहीये. आता मारवा पोलिसांच्या ताब्यात आहे. मी जाऊन आता इन्स्पेक्टरना भेटून येतो. नानू, आपल्याला हे जाणून घेणं पण महत्वाचं आहे की पोलीस काय ऍक्शन घेत आहेत. आतापर्यंत त्या टोळीला कळून चुकलं असेल की समीर पोलिसांच्या ताब्यात आहे. तू ठीकच बोलतेस आशा. आणि आतापर्यंत ते लोक पण सावध झाले असतील. होऊ शकतं की चंदाला आतापर्यंत त्यांनी जिथे ठेवलंय तिथून ते लोक तिला दुसऱ्या जागी शिफ्ट करतील. हो मोठी मम्मी, म्हणूनच मला वाटतंय की पोलिसांनी लवकरात लवकर पावलं उचलायला हवी. म्हणूनच तर मी तुला जाण्यासाठी मनाई करतोय बेटा. कारण गावामध्ये तुझं नाव झालंय. सगळे तुला जाणतात, ओळखतात. आणि ठाऊक आहे का, समीरच्या अटकेमुळे सर्वांना हेही कळून चुकलंय की तूच त्याची अटक करवलीस म्हणून. हो आशा, आता तुला आणखीनच सावध राहायला हवं. बघ, ते लोक जे कोणी असतील, चांगले आणि सज्जन लोक तर असणार नाहीत. हो, खाही भाग्याची. मोठी मम्मी, मी कोणालाही घाबरत नाही. जर घाबरले असते मी तर हे पाऊल उचलायचं साहसच करू शकले नसते. मला मान्य आहे बेटा, तू कोणालाही घाबरत नाहीस. पण साहस आणि दुस्साहस ह्यात बराच फरक असतो. हिम्मत आणि धाडस दाखवणं ठीक आहे, पण बेटा सावध राहणं तेवढंच गरजेचं आहे. हो नानू. नानू, जर पोलीस सर्व सत्य जाणून घेऊ नाही शकले तर समीरच्या वाचण्याचे चान्सेस जास्तच होतील. बघा, आपण समीरला फक्त शंकेच्या आधारावर पोलिसांना माहिती दिली आहे. आपल्यापाशी किंवा पोलिसांच्या पाशी असा कोणताही पुरावा नाहीये ज्याने हे सिद्ध करता येईल की त्याने चंदाला पळवलं होतं आणि तोच त्या टोळीशी संबंधित आहे. आता बेटा, पोलीस स्टेशनला गेल्यावरच हे कळेल की समीरने पोलिसांना काय काय सांगितलंय. ठीक आहे, मी निघतो आता. नानू, मला असं वाटतंय की आता जाता जाता तुम्ही भाईजींना पण भेटून घ्या. त्यांच्यापर्यंत ही बातमी पोचलीच असेल. ठीक आहे बेटा, मी त्यांना पण भेटेन. अच्छा, मी निघतो आता. पप्पा, मी डॉक्टरांशी बोललोय. ते म्हणाले की तशी तर हॉस्पिटलमध्ये सगळ्या गोष्टींची काळजी घेतली जाते. पप्पा, तुम्ही डॉक्टरांशी बोला ना. मम्मा किती दिवस हॉस्पिटलमध्ये राहणार? माझं पण इथे मन नाही लागत आणि तीही तिथे एकटी आहे. तू बरोबर बोलतेस बेटा. मी डॉक्टरांशी बोललो आणि डॉक्टरांनी सांगितलं की सुहासिनीला आपण घरी आणू शकतो, पण थोडे दिवस तिची खूप काळजी घ्यावी लागेल आपल्याला. हो, तर मग यात प्रॉब्लेम काय पप्पा? आपण सर्वच तर आहोत आणि आपण ममाची पूर्ण काळजी घेऊ. हो पप्पा, मम्मा पण म्हणत होती की तिचं तिथे मन नाही रमत. आणि पप्पा, तसं देखील हॉस्पिटलवाले आपल्याला तिथे पूर्ण वेळ राहायची परवानगी देत नाहीयेत. दररोज तिच्यासाठी जेवण बनवून घेऊन जायचं, मग परत यायचं. तुम्ही दोघांनी काळजी करायचं कारण नाही. मी एकदा पुन्हा डॉक्टरांशी बोलतो. कारण घर हे घर असतं आणि हॉस्पिटल हे हॉस्पिटल. किती विचित्र गोष्ट आहे ना पप्पा. कालपर्यंत हे घर कसं भरलेलं असं वाटत होतं आणि आज सगळीकडे शांतता. अशा गावी निघून गेली आणि ममा हॉस्पिटलला. सर्वात जास्त त्रास तर मला होतो विजय. पप्पा ऑफिसमध्ये जातात, तू पण ऑफिसला जातोस. घरात तर मी एकटी अशी राहते. ठीक आहे बेटा, मी आजच डॉक्टरांशी बोलून घेतो आणि सुहासिनीला घरी घेऊन येतो. ठीक आहे ना? ओके पप्पा. ठीक आहे पप्पा. आता चला नाश्ता करून घ्या, थंड होईल तो. चल बाळा.
म्हणजे हेच की समीरला त्यांच्या अड्ड्याच्या बाबतीत काहीच नाही ठाऊक. नाही, त्यांच्या अड्ड्याच्या बाबतीत काहीच माहिती नाही मिळू शकली आणि त्याला हेही ठाऊक नाहीये की तो चालवणारे लोक कोण आहेत. म्हणजे त्याच्या अटकेने आपल्याला काहीच फायदा नाही झाला. तो समीर मारवा पोलिसांच्या जाळ्यात कसा अडकू शकतो? तो तर इतका हुशार मुलगा आहे. आपल्यासाठी किती मुली आणल्यात त्याने. तो का पकडला गेला ह्या गोष्टीचा काही पत्ता नाही लागू शकला. सरकारांनी सांगितलंय आता आपल्याला आपलं काम सावधानीने करावं.